सादर होत आहे एक सुंदर, रसाळ आणि निसर्गाच्या रंगांनी भरलेली कविता श्रावण मासी हर्ष मानसी। ही कविता आहे मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ कवी श्री माडगूळकर यांची। श्रावण म्हणजे पावसाचा महिना, हिरवाईचा, फुलाचा गंध भरलेला, मनाला आनंद देणारा। श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता फक्त निसर्गाचे वर्णन नाही, तर त्यातून मनातील आनंद, उत्साह आणि सौंदर्य यांची अनुभूती आहे। आजचा आमचा प्रयत्न आहे या कवितेतील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ त्यांच्यापर्यंत तितक्या जिवंतपणे पोहोचवण्याचा, जसा कवीच्या मनात होता। तर चला तर मग टाळ्याच्या गजरात स्वागत करूया इयत्ता 7वीतील विद्यार्थी कुमारी आयुषी। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। उट्टीवरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय देखिले सुंदरतेचे रूप महा। सर्व नभांवर होय देखिले सुंदरतेचे रूप महा। इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे। झाला सा सूर्यास्त वाटतो, झाला सा सूर्यास्त वाटतो, सांज आहा तो घडे, तरू शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे। भला कमाला उडता भासे, भला कमाला उडता भासे, कल्पसुमांची नाची ते, उतरून येती अवनीवरती द्रव गोल चिकी एकमते। फडफड करुणी भिजले आपले, फडफड करुणी भिजले आपले, पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती। खिल्लारी चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे। मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे। सुवर्ण चंपक फुलला, सुवर्ण चंपक फुलला, रम्य विपणी केवढा दरवळला, परी जातही भक्ता भावा रोषमयीचा मावळला। सुंदर परडी घेऊन हाती, सुंदर परडी घेऊन हाती, पुरपकंठी शुद्ध धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती। देवदर्शना युक्ती ललना, देवदर्शना युक्ती ललना, हर्षमाईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत। वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत, श्रावण महिन्याचे गीत। धन्यवाद।